खऱ्या अर्थानं या दोन्ही जोडीकडे पाहिलं जाईल, कारण पाहिलं तर 4 षटकांची मॅच आहे. शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त धावा गोळा केला हव्यात आणि या उद्देशाने आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 24 चेंडूंचा खेळ, हवेचा ओघ पाहता जास्तीत जास्त धावा गोळा करण्यासाठी कटिबद्ध असणार आहेत हे खेळाडू. दोन्ही संघाला विनंती करी आपला रिप्रेझेंटेटिव्ह यायला हवा. दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू यायला हवा. जिथे कंदरपाडा संघ, वाघोबा कंदरपाडा संघाचा अतिरिक्त खेळाडू आलेला आहे. टॉस जिंकला दहिसर संघाने, अर्थात आई जीवदानी दहिसर या संघाने क्षेत्ररक्षणाचा निर्णय त्यांच्याकडून घेण्यात आलाय. आपला अतिरिक्त खेळाडू रिप्रेझेंटेटिव्ह आलेला नाहीये दहिसर संघ. येस, थँक्यू. सामन्याला सुरुवात होईल. जर्सी नंबर 17 गोलंदाजी मार्क वरती समीर पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क वरती दाखवत असताना पाहायला मिळतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट ऑफ ऑफ द विकेटने सज्ज होणार. फ्लाय स्लिप तैनात करण्यात आले. पॉइंट लॅग क्षेत्ररक्षक आहे. कव्हर आहे. मिड ऑफ तैनात करण्यात आला. ऑन साइडला पाहिलं बाहेर आणि पेट्रोलिंग करतात ऑन साइडला. 38 सर्किटच्या बाहेर तैनात करण्यात आली आहे. त्यात सापळा रस्ता ही रचना असताना गोलंदाजी मार्क मध्ये पहिल्या षटक घेऊन गोलंदाज गोलंदाजी मार्क मध्ये क्रिकेटमध्ये असताना आपण पाहिलं तर जर्सी नंबर हे सातत्याने पाहायला मिळत असतात. पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. लेट्स प्ले. पहिला चेंडू. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर कव्हरला केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. तद्वर मात्र चेंडू सीमा रेषा ओलांडणार. पहिल्या चेंडूवरती आला पहिला चौकार. बाहेर रूम मिळाला. ज्या पद्धतीने आपण एखादा सुईमधून धागा काढतो त्या पद्धतीने पवनने हा चौकार लिले या सीमारेषेच्या बाहेर ठोकलाय. ग्लोरियस स्ट्रोक, फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्टार्ट इथे मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. उजव्या यशीच्या बाहेर रूम मिळाला होता. फ्रंट लेग पुढे आणलं आणि कव्हरला काय दर्जेदार चौकार ठोकलाय पवनने. हाफ ट्रॅकर ऑन साइडला हुक केलाय. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होणार. डीप बॅकवर्ड सीमारेषेच्या बाहेर. वन्स अगेन अनदर बिग हिट चौकार. कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. पहिल्या चेंडूवरती कव्हरला चौकार तर दुसरा चेंडू ऑन साइडला हुक करत असताना चौकार ठोकलाय. काय फटकेबाजी चालू आहे. फॅन्टास्टिक अँड फॅब्युलस स्टार्ट. खऱ्या अर्थानं आपण सुरुवातीला जरूर म्हणालो, परंतु क्रिकेटला एक स्वप्नवत सुरुवात खऱ्या अर्थानं हवी असते. आपल्या प्रयत्नांचा पाया जर का भरभक्कम असेल ना तर आपली यशाची इमारत ही उंच शिखर गाठे. आणि इथे प्रयत्नांचा पाया भरभक्कम पाहायला मिळाला पवनचा. पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आलेत. हाफ ट्रॅकर ऑन साइडला. पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडला सरळ बाउंड्री लाईन वरती ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक वरती येणार. तद्वर मात्र धावा अर्जित करण्यात आल्यात त्या 2. पहा हवेचा वेग ज्या दिशेने आहे ना त्याच दिशेने केली जाणारी ही गोलंदाजी. कुठे ना कुठेतरी संदेश याच्याकडून खऱ्या अर्थानं आपण म्हणतो ना की मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना व्यूहरचना आखायला हवी आणि त्या व्यूहरचनेनुसारच क्रिकेट मैदानामध्ये खेळायला हवे. आणि त्या व्यूहरचनेनुसार क्रिकेट आतापर्यंत खेळलं जात नाहीये. ऑन साइडला पाहिलं तर डीप जो फॉरवर्ड स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. एक मिड विकेटला आणि एक लॉंग ऑनला पाहायला मिळालाय. परंतु स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आतापर्यंत तैनात केलेला नाहीये. 2 चेंडू हाफ ट्रॅकेट टाकलेत. पुन्हा एकदा ऑन साइडला लोअर फुल टो चेंडू मिळाला. त्याला मात्र धाडलं. दॅट इज अ मॅग्निफिसेंट स्ट्रोक. षटकार.
झक्कास एवढंच म्हणू शकतो आपण याच्या फलंदाजीसाठी. लोअर फुल टॉस चेंडू ऑन साइडला लिले या सीमारेषेच्या बाहेर धाडलाय. सातत्याने उजव्या यशीच्या बाहेर सफल होतोय संदेश. कुठे ना कुठेतरी गोलंदाजी करण्यामधील ह्या चुका ज्या आहेत ना, या चुका करत असताना वारंवार पाहायला मिळालाय. परंतु त्याच्यावरती चढवले जाणारे हल्ले, धावांचा पडणारा पाऊस, धावसंख्या धाव फलकावरती आहे ती 16 धावा. हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर स्क्वेअर कट करत असताना टीप लागेल. संपलाय फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक पहिला पवन बाद. सोळा धावा त्याच्या बॅट मधून आल्या. 2 चौकार 1 षटकार. त्याने मात्र ठोकला होता. एक चांगली सुरुवात करून दिली आहे, परंतु शेवट कसा होणार ही या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. या खेळाडूंची आता मात्र होणारी पार्टनरशिप, कारण की एक ब्रेक थ्रू हवा होता ना, तो संदेशने प्राप्त करून दिलाय. धावांची लयलूट त्याने जरूर केली आहे, परंतु जो ब्रेक थ्रू हवा होता तो मिळूनही दिलाय. धाव फलकावरती आहे. 16 पहिला खेळाडू बाद झालाय पवन. न्यू बॅटर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये संदेश जो पाहायला मिळतोय. संजय मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. संजय मैदानामध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. संदेशच्या विरोधात चालू असणारी फटकेबाजी, धावांची होणारी लयलूट, शेवटचा बॉल या षटकातील. पहिला चेंडू फेस करत असताना संजयच्या बॅट मधून चेंडू सरळ रावलत असताना पाहायला मिळतोय. इट्स आउट ऑफ द बॉक्स. षटकार. या संघाचा खेळाडू चांगली सुरुवात इथे ब्राईट स्टार्ट ही प्राप्त झाली आहे. इथे आपण पाहिलं ना तर आई जीवदानी या संघाला धावा रोखण्यासाठी येणाऱ्या 2 षटक हे महत्वाचे ठरणार आहेत. कारण जिथे आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 22 आल्यात. दुसऱ्या षटकामध्ये कशा रीतीची गोलंदाजी केली जाणार, गोलंदाजी मार्क वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी प्रथमेश याला प्राचारण करण्यात आलंय. प्रथमेश त्या हाती चेंडू सुपूर्द करण्यात आला. धावांवरती रोख लागावी लागेल. अनेक वेळा आपण म्हणतो की मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना आपले जे काय फासे टाकण्याची जी मीमांसा आहे ना, ती चांगल्या दाचीची असायला हवी. जर्सी नंबर 7 गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती ट्राय चांबवरती विकेटने. गोलंदाज हा चेंडू हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. बॅटची आउटसाइड एज. पहिला चेंडू खेळत असताना पाहायला मिळाला. फलंदाज अर्थात आघाडीला आलेला नितेशने हलक्या हाताने केलेला हा फटका जो 1 धाव देऊन जातोय. संघाची धावसंख्या 23 धावा धाव फलकावरती आहेत. भान ठेवून योजना आखायच्या आणि बेभान होऊन त्या अंमलात आणायच्या. त्या योजना आखण्यासाठी कुठे ना कुठेतरी कटिबद्ध तुम्हाला राहायला हवं. मैदानाच्या आतमध्ये भान ठेवून फटकेबाजी करत असताना संजयने पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकला होता. तोच संजय हलक्या हाताने बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तद्वर मात्र 1 धाव सहज रीतील झाली नाही ना, तरी आपल्या संघाला 50च्या पार कसं नेता येईल ना या 4 षटकांच्या मॅच मध्ये, यासाठी तुम्ही पार्टनरशिप बिल्ड करायला हवी. तेच मैदानावरती पाहायला मिळते. एकेरी दुहेरीची सांगड चांगल्या रीतीने घातली जाते. पहिल्या 2 वरती 2 आल्यात. गोलंदाज प्रथमेश पुन्हा एकदा डावी यशी सोडून जाणारा हा चेंडू पुन्हा एकदा टाकावा लागणार आहे प्रथमेशला. अवांतर चेंडू आला. अवांतरच्या मदतीने धावफलक पुढे सरकत्या. धावफलकावरती एकंदरीत धावा पाहिल्या तर 25 धावा धावफलकावरती आहेत. एक खेळाडू तंबूच्या आतऱ्याला परतल्यानंतर जर्सी नंबर 7 महेंद्रसिंग धोनीने हल्लीच एक ट्विट केला आयपीएलच्या आधी. तो निश्चित म्हणाला की माझा जर्सी नंबर 7 या कारणासाठी होता की माझा जन्मदिवस 7 तारखेला आणि तोही 7व्या महिन्यामध्ये येतो. या मागील त्या व्यतिरिक्त कोणतंही कारण नव्हतं. हा चेंडू प्लेड ऑन झाला. फलंदाज दुसरा खेळाडू बाद.
जिथे बॅटला चेंडू लागल्यानंतर यष्ट्यांचा वेध घेतोय. प्लेड ऑन खेळाडू क्रमांक दुसरा बाद. दुसऱ्या षटकाची जशी चाहूल लागली ना या गोलंदाजाने इथे करून दाखवलंय. आपण अनेक वेळेला म्हणतो की आपली किंमत लोकांना तेव्हाच कळते ना जेव्हा आपण हिंमत दाखवतो. आज मात्र हिंमत दाखवली प्रथमेशने. चांगल्या धाटणीची तो गोलंदाजी करतोय. 3 चेंडू त्याने हाताळले. जिथे मात्र आपण पाहिलं जिथे एक चेंडू अवांतर आला 3 धावा त्याने खर्च केल्या. त्याने एक गडीही बाद केला. एकंदरीत एक चांगल्या धाटणीची गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे. न्यू बॅटर नवीन फलंदाज अक्षय मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. इन ॲट नंबर 4 चौथ्या क्रमांकावरती तो आलाय. हाही चेंडू यू मिस. आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. गोलंदाज ऑन हॅट्रिक खेळाडू बाद. गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ज्या वेळेला प्रथमच 3 चेंडूवर 3 गडी बाद केले त्याच्या संघ सहकार्याने त्याला हॅट बक्षीस दिली. त्याच वेळेला आपण पाहिलं नेक्स्ट मॅच यावेळी पार पाडली जाईल श्रीराम कसराळी या संघातील संघनायकाला. आणि आपण कसराळीला खेळाडूंना आमंत्रित करूयात की संघनायकाला विनंती आपले संपूर्ण खेळाडू घेऊन आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. श्रीराम कसराळी संघ आणि संघनायक आपल्याला विनंती आहे की आपले खेळाडू घेऊन आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. प्रथमेश हॅट्रिकचा बॉल. हा चेंडू हलक्या हाताने जागा. धाव संख्या एकाने पुढे सरकेल. धाव फलकावरती धाव आहेत त्या 26 धावा धाव फलकावरती. 2 खेळाडू तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर 4 आल्या त्या षटकामध्ये. 2 गडी बाद केलेत. चांगली गोलंदाजी केली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. हा चेंडू डावी यशी सोडून जाणार आहे की काय. यष्टीरक्षकाचा वेध घेतो. इट इज अ व्हाईट बॉल. पंच जरूर सांगतायत की हा अवांतर आहे. पुन्हा टाकावा लागणार आहे. 5 धावा या षटकामध्ये आल्यात. गडी बाद झाले ते आतापर्यंत या षटकामध्ये 2. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचते ती 27 धावा धाव फलकावरती आहे. 27 रन. या षटकातील शेवटचा चेंडूंचा खेळ शेष आहे. 2 वाईड आल्यात. एकंदरीत पाहिलं तर शेवटचा बॉल राहणार आहे या षटकामधील. गडी बाद देखील झालेत ते 2. गोलंदाज हा ही चेंडू ऑन साइड ला खेला. क्षेत्ररक्षक आहे. फील्डर के मस्तक पे दस्तक देने वाली गेंद सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. त्या 33 33 रन्स ऑन अबाउट 16.50 करंट रन रेटने धावा गोळा केल्या जातात. आपण श्रीराम कसराळी संघाच्या कर्णधाराला आमंत्रित करूयात. चला या आपल्याला आमंत्रित करण्यात आल्या आयोजकांकडून संपूर्ण संघ घेऊन आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. मैदानाच्या आतमध्ये 16.50 ची सरासरी
एक वेगळंच वादळ घोंगावतंय. या वादळाच्या तडाख्याखाली जिथे संदेशचा शेवटचा बॉल आला आणि प्रथमेशच्या षटकातील शेवटचा बॉल आला, अर्थात जे वादळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, एकंदरीत संजय या नावाचं त्याने 3 चेंडू फेस केले, 13 धावसंख्येवरती तो नाबाद खेळतोय. ज्या पद्धतीने त्याने स्टार्ट मिळवून दिली आहे, 33 धावा फलकावरती आहेत. शेवटच्या 12 चेंडूंचा खेळही शेष राहणार आहे. हा चेंडू टर्न केला, परंतु विथ द टर्न सरळ ढाळलाय ऑन साइडला. दर्जेदार बुलंदी, पॉवरफुल आसमानी सुलतानी टोला, षटकार. बाहेर धनंजयच्या बॅट मधून आलाय षटकार. संघाची धावसंख्या 39 धावा फलकावरती आहेत. 39 रन्स ऑन अ बोर्ड. नेक्स्ट मॅचचा टॉस करूया आपण दत्तकृपा डोळीव आणि श्रीराम कसराळी. लोअर फुलटोज ऑन साइडला केलेला हा फटका, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती. हाही चेंडू ऑन साइडला पुल केलाय. पॉवरफुल आहे, ब्युटीफुल आहे आणि सक्सेसफुल देखील. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. नाव घेत नाहीये. संजयची बॅट षटकाराची भाषा बोलतीये. त्याने 3 षटकार ठोकलेत आतापर्यंत. हा चेंडू खोलवर टप्प्याचा टाकण्याचा प्रयत्न, 1 हँडेड स्ट्रोक ऑन साइडला केला. डीप मिड विकेटून क्षेत्ररक्षक येतोय. जिथे एक धाव आली आहे, चुकी केली क्षेत्ररक्षकाने, त्याचा फायदा उचललाय संदेशाची. गुड रनिंग बिटवीन विकेट. धावा मिळतात त्या 2. संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे 48. संजयचा एकंदरीत विचार केला तर तो 21 धावसंख्येवरती नाबाद खेळतोय. त्याने 5 चेंडू फेस केलेत, परंतु हे षटक थोडंसं महागडं राहिलंय. 2 षटकार, एक दुहेरी धाव, एक एकेरी धाव आली आहे ती या हरीशच्या या षटकामध्ये. हरेश्वर गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा, जर्सी नंबर 27. लोअर फुलटोज ऑन साइडला केला. डीप मधून केलेला हा फटका, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, ज्याला बॅकअप ना मिळतंय. धावा मिळत असताना पाहायला मिळतात त्या 2 या फटक्यावरती. एक धाव जरुरी येते. 2 धावा आल्यात. 50 धावा अर्धशतक धाव फलकावरती. 50 धावा धाव फलकावरती लगावण्यात आल्या. 3 गडी बाद, अर्धशतक, 50 धावा धाव फलकावरती आहेत. वाघोबा कन्नारपाडा या संघाचे अर्धशतक धाव फलकावरती. संजय मैदानावरती जदवर आहे ना, जदवर ही जोडी आहे मैदानाच्या आतमध्ये आहे ना, तदवर धावांची लयलूट होणार यात तीळ मात्र शंका नाहीये. हाफ ट्रॅकर ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक डीप मध्ये, चेंडू खाली, टिपला जाईल. संपला संजयचा खेळ. खेळाडू क्रमांक 4 बाद. धावा आल्यात. संघाची धावसंख्या अर्धशतक, 50 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक, गोलंदाजी मार्क वरती. हा चेंडू निसटला, डेड बॉल. पंच घोषित करत असताना मृत चेंडू आहे. अर्थात
हा बॉल ग्राह्य धरला जाणार नाही. एक वादळी आणि झुंजार खेळी संजयने केली. त्याच्या बॅटमधून उत्तुंग असे 3 षटकार आपण पाहिले होते. तो बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जिथे जयेश याला आपण पाहतोय, नी बॅटर जो नॉन स्ट्राईक एंड वरती दाखल झालाय. हा चेंडू ऑन साईडला केला, डीप मध्ये कार्पेटच्या साह्याने केलेला हा फटका क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे तिथे फेकी करण्यात येते. तद्वर मात्र संदेशने केलेली ही फेकी धाववाली एक संघाची धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती 51 धावा धाव फलकावरती आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक क्रिकेटमध्ये, शॉर्ट टाइम क्रिकेटमध्ये ज्याला आपण स्लॉगवर म्हणू शकत नाही, परंतु एकंदरीत पाहिलं ना तर हे हाणामारीचं षटक आहे. हा ट्रॅकर ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जयेश याने केलेला हा फटका जो शॉर्ट फाईन लेगला 1 धाव देऊन जातोय. एकेरी धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल, जाऊन पोहोचते ती 52 धावा धाव फलकावरती आहे. 52 धावा धाव फलकावरती. षटक क्रमांक शेवटच्या आणि अंतिम प्रगतीपथावरती 4 षटकांची ही मॅच. गोलंदाज पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. चेंडूवरती क्षेत्ररक्षक येणार, तद्वर मात्र 2 धावा सहजरित्या अर्जित करण्यात येतात. शेवटच्या षटकामध्ये कुठे ना कुठेतरी आतापर्यंत जी काय गोलंदाजी पाहायला मिळाली आहे ना, गोलंदाजा अभियाच्या माध्यमातून वळण घेणारे चेंडू कमी गतीने आणि तेही फसव्या रीतीचे राहिले आहेत. धावा आल्या तर 2, संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकते. 54 धावा धाव फलकावरती आहेत. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतोय, डॉट बॉल. अधिक वेगाने हा चेंडू जरूर टाकला गेला होता, फास्ट अँड फ्युरियस. यष्टीरक्षकाचा वेध घेतोय विथ द डॉट बॉल. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक राहिलंय. काही ना काहीतरी वेगळे प्रश्न विचारणारा प्रत्येक चेंडू इथे घेऊन आला या गोलंदाजाने. केलेली ही गोलंदाजी आतापर्यंत कामी आली आहे, कारगर ठरलाय गोलंदाज. हा चेंडू इथे फटका हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक नाहीये, निर्जन स्थळी चेंडू लँड होत असताना सीमारेषा ओलांडतोय, येतोय हा चौकार. मधील शेवटचा बॉल. हाही हाफ ट्रॅकर होता, फलकावरती आलं. मध्ये इतिहास घडला, इतिहास मोडीसी काढण्यात आला, परंतु या मैदानावरती काय घडणार, या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती काय घडणार हे जरूर आपण पाहूया. आघाडीची जोडी कशा रीतीने या धावसंख्येचा पाठलाग करते. आई जीवदानी दहीसरचा संघ मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी कशा रीतीची स्टार्ट देतोय, या साऱ्या गोष्टी महत्वाच्या ठरणार आहेत. येणारा काय सांगेल, काय वाढून ठेवलंय या 24 चेंडू मध्ये. 24 चेंडू आणि 59 धावसंख्येचं लक्ष घेऊन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळेल. आपण पाहतोय दर्जेदार क्रिकेटचं आयोजन असणारी ही 16 अर्थात शनिदेव कृपा टिंबीपाडा
आगाशी विरार या ठिकाणाहून आयोजित करण्यात आलेली ही स्पर्धा श्रीनिदेव चषक 2022 आधी ही स्पर्धा आपण पाहतो अनुभवतोय. प्रथम पारितोषिक या स्पर्धेचं जे पाहायला मिळतंय रोख रक्कम 51,000 रुपये. चला घाई करा. आघाडीची जोडी आई जीवदानी विनंती असेल दहीसर संघाला की आपली आघाडीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये येऊ द्यात. त्वरा करा, घाई करा, वेळेचा अपव्यय टाळा. आज आपल्याला एकंदरीत 9 सामने खेळवायचे आहेत. विकी आणि संदेश ही जोडी मैदानावरती दाखल होते. संदेश स्ट्राईक एंड वरती आहे. नॉन स्ट्राईक एंड वरती विकास पाहायला मिळतो. ही आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ज्या संदेशने पहिले षटक हात आलं होतं आणि त्याच्या षटकातील पहिल्या 6 चेंडूवरती 22 धावा आल्या होत्या. अर्थात आता मात्र ती वेळ आली आहे जिथे प्रत्युत्तर प्रतिहल्ले द्यावे लागणार आहेत. मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर एक चांगला क्रिकेट खेळून दाखवावं लागणार आहे. आघाडीची जोडी मैदानावरती असताना पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो तो पवन. ज्या पवनने 16 धावा पहिल्या 5 चेंडूवरती कुठल्या होत्या ना संदेशच्या गोलंदाजीवरती, तो आहे संदेश. स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती तोच पवन ज्याने या धावा गोळा केल्या होत्या तो पाहायला मिळतोय. टिप फॉर टॅट जशास तसे प्रत्युत्तर दिले जाणार का? पहिला चेंडू पडणार. इथे बॅटची आउटसाइड एज घेतली. फ्लाय स्लिप क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. एक धाव इथे येत असताना पाहायला मिळते. एकेरी धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावरती इथे 1 लगावली जाते. 59 धावांचा पाठलाग करायचा. एक मोठं लक्ष जरूर आहे 4 षटकांच्या मॅच मध्ये, परंतु खऱ्या अर्थाने एक चांगली सुरुवात आणि त्याच वेळेला आपल्या आत्मविश्वासाच्या जोरावरती आपण अनेक विजय लिलया पार करू शकतो. या उद्देशाने ही जोडी मैदानाच्या आतमध्ये असणार आहे. विकास ऑन स्ट्राईक आहे. खोलवा टप्प्याचा चेंडू पंचांकडे लाऊड अपील करण्यात आली आहे. उत्साह तितकासा आहे परंतु आत्मविश्वास पाहायला मिळालेला नाहीये. कालच्या दिवशी एक व्हिडिओ व्हायरल झाली होती. खऱ्या अर्थानं व्हिडिओ अशा रीतीची राहिली होती. रजनी क्रिकेटच्या स्पर्धा आमच्या रायगड जिल्ह्यामध्ये खूप साऱ्या चालू आहेत. नवी मुंबईचा विकी बोईरने एक चेंडू अशा रीतीने हाताला तो यष्टांच्या वरून गेला होता, परंतु त्याचा इतका पेस होता ना की चेंडू ट्रॅव्हल होत असताना बेल्स आपोआप जमिनीवरती पडली आणि तदनंतर खेळाडूंनी मैदान सोडलं होतं. रिप्ले मध्ये पाहिलं गेलं की विकीचा वेगाने ती बेल्स खाली पडली होती. असंच काहीच चित्र मैदानावरती पाहायला मिळालं. गोलंदाज हा चेंडू बॅटची आउटसाइड एज कॉट बिहाइंड विकेट. खेळाडू क्रमांक पहिला बाद. ज्या पद्धतीची अपेक्षा होती त्या पद्धतीची सुरुवात इथे मिळालेली नाही आहे. खऱ्या अर्थानं आपण विचार केला होता की एक चांगली सुरुवात मिळेल, मॅच चांगली रंगणार, यात तीळ मात्र शंका नसताना अगदी सुरुवातीच्या षटकामध्येच पवनने आपल्या वेगावरती स्वार होऊन केली गेलेली गोलंदाजी पुन्हा एकदा सज्ज होतोय. दिनेश साठीचा हा चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर पिच करण्यात आला. आउटसाइड ऑफ स्टंप. फलंदाज उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न तो करतोय आणि हेच कारण की काय जिथे पंचांनी लगेचच पाहिलं रीच मध्ये चेंडू आहे का, फलंदाज किती सफल झालाय, उजव्या यष्टीच्या बाहेर किती निघालाय आणि तदनंतर हा चेंडू इथे डॉट बॉल ग्राह्य धरला गेला. निर्धाव चेंडू आलाय. संघाची धावसंख्या पाहिली तर धाव फलकावरती ती केवळ 1 आहे. गडी बाद झाला. एक पहिले षटक प्रगतीपथावरती आहे. या षटकातील काही चेंडूंचा आधुनिक खेळ शेष आहे. गोलंदाज पवन
हाही चेंडू आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. पवनने या षटकामध्ये काही वेगळं केलेलं नाहीये. विजेते नेहमीच आपण पाहतो ना की काही गोष्टी ज्या असतात त्या वेगळ्या धाटणीच्या करत असतात. तर निश्चित विजेते जे असतात ना ते आपल्या वेगळा उपक्रम अशा रीतीने हाताळतात की आपण विजयाकडे वाटचाल करत असताना चांगल्या धाटणीची गोलंदाजी, चांगल्या धाटणीची फलंदाजी आणि अगदी त्याच वेळेला कुतूहलाचा विषय राहतो त्यांचं क्षेत्ररक्षण ते चांगल्या दर्जाचं करण्याचा प्रयत्न करतात. हाही फटका सरळ बॅटने केला हवेमध्ये, क्षेत्ररक्षक. वन मोर विकेट डाऊन, दुसरा खेळाडू बाद. हे स्वतःलाच स्वतःशी ठरवायचं असतं. रडलात तर तुम्हाला हे जग संपून टाकेल आणि लढलात ना तर तुम्ही जगाला संपून टाकाल. हा विश्वास आपल्या मनाशी असायला हवा. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. विजयासाठी इथून अजूनही 58 धावसंख्येची आवश्यकता आहे. सामन्यामध्ये कलाटणी कधीही येऊ शकते. क्रिकेटचा हा खेळच असा आहे. एनिथिंग हॅपन इन अ क्रिकेट आपण अनेक वेळा म्हणतो. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आला. अवघी 1 धाव आली. पवनने हे षटक एकदा धारधार पद्धतीने हाताळलं. जिथे 2 गडी बाद करण्यामध्ये त्याला यशही प्राप्त झालंय. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती प्रवीण याला प्राचार्य करण्यात आलंय. प्रवीण गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. येणाऱ्या 18 चेंडूंचा खेळ शेष आहे. अजूनही 58 धावसंख्येची आवश्यकता या मॅच मध्ये विजयासाठी. खोलवा टप्प्याचा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. नेहमीच आपण म्हणत असतो विजेते कोणत्याही गोष्टी वेगळ्या पद्धतीने करत नसतात आणि तेच आतापर्यंत या गोलंदाजाने केलंय. उजव्या यशीच्या बाहेर टाकली गेलेली गोलंदाजी ही खोलवर धाटणीची आणि अचूक टप्प्याची दिशेवरती नियंत्रण असणारी. अनेक वेळा आपण म्हणतो ना की आपली दिशा जी आहे ती संघाची दशा ठरवत असते आणि तीच ठरवली आहे. हा चेंडू यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. समर इन डिलिव्हरी फास्ट अँड फ्युरियस. अधिक वेगाने हा चेंडू हाताला जो यष्टिरक्षकाचा वेध घेतोय. धावा आलेल्या नाही आहेत. मोठा फटका खेचायचा आहे. लक्ष मोठा आहे आणि याच उद्देशाने मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना आई जीवदानी दहीसर संघातील प्रत्येक खेळाडू इथे चाचपडत असताना पाहायला मिळालाय. धुंडोरे धुंडोरे साजना असे काहीसे चित्र या खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाले. मोठे फटकेबाजी करण्याच्या नादामध्ये स्ट्राईक रोटेट झालेला नाहीये. धावा आलेल्या नाही आहेत. हा चेंडू जिथे गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. व्हाईट बॉल आहे. अवांतर चेंडू मिळेल. संघाची धावसंख्या अवांतरने पुढे सरकेल. 2 धावा धाव फलकावरती आहेत. 2 गडी बाद. दुसरे षटक प्रगतीपथावरती असताना अलेक्स स्टीवर्ट असाच काहीसा किस्सा मला डोळ्यासमोर येतो. एक इंग्लंड संघाचा यष्टिरक्षकाचा गोलंदाज. हा चेंडू इथे पायावरती ब्रश झाला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला. धाव पहिल्या षटकामध्ये धावा होत्या. पहिला षटक संपुष्टात आला. 1 गडी बाद झाला. 1 धाव होती. नेल्सनाकडे आला. दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं 2 गडी बाद 2 धावा धावफलकावरती. दुसऱ्या षटक प्रगतीपथावरती असताना असाच किस्सा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पाहायला मिळाला. इंग्लंड संघाचा अलेक्स स्टीवर्ट याचा जन्मदिवस आपण पाहिलं ना तर 8/4/1963. हा फटका ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या मस्तकावरती दस्तक देत चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. खेळाडू क्रमांक 3 बाद. आगाशी टेंबी पाड्याचा शनिदेव चषक 1 नंबर. 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 माऊली 11
तलावपाडा आणि न्यू बॉयज कारडी संघाचा कर्णधार आणि माऊली 11 तलावपाडा. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी यायचंय. नेक्स्ट मॅचचा नाणेफेकीचा कौल केला जाईल. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपले दोन्ही कर्णधार उपस्थित असायला हवेत. षटकार खेचण्याची जी काय लालच आहे ना, पण अनेक वेळा म्हणतो लालच बुरी बला है, हुआ इससे किसका भला है. लालच जरूर दाखवली गोलंदाजाने फलंदाजाला, परंतु त्या लालच्याच्या पायी इथे खेळाडू बाद होऊन तंबूच्या आश्रयाला परततोय. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती. हा चेंडू डावी एसी सोडून जाणारा यष्टीरक्षकाचा वेध घेतो. व्हाईट बॉल आलाय. अवांतरच्या मदतीने संघाची धावसंख्येमध्ये भर पडेल. धावफलक 10 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचतोय. अजूनही इथून 49 ची आवश्यकता आहे मॅच मध्ये विजयासाठी. एक मोठं लक्ष होतं, परंतु विजयाची हमी कोणतंही लक्ष देत नाही. आपण अनेक वेळा म्हणतो खोलवर टप्प्याचा चेंडू ऑन साइड ऑफ साइडला केलाय. कव्हरचा क्षेत्ररक्षक मिडॉमला आला. तदवर मात्र एक धाव मिळाली. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकत असताना धावफलक जाऊन पोहोचतोय. धावफलकावरती धावा आहेत ते 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 5.50 च्या सरासरीने 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. विराट कोहली याच्या शरीरावरती एकंदरीत पाहिलं ना तर 11 टॅटू देखील आहेत. आणि एकंदरीत विचार केला तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केलेले डेब्यू, आईचं सरोज हे नाव, त्याच वेळेला आपण पाहिलं तर अनेक असे टॅटू, मग कॅपचा नंबर असेल, जर्सीचा नंबर असेल, या गोष्टी त्याच्या शरीरावरती पाहायला मिळतात. हा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेतो. डॉट बॉल आला. पहिला चेंडू शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. निर्धाव चेंडू जरूर येत असताना 11 चेंडूंचा खेळ अजूनही शेष आहे. विजयासाठी इथून 48 धावसंख्येची आवश्यकता. कालच्या दिवशी ज्यावेळेला मात्र मुंबई इंडियन्सच्या विरोधात खेळत असताना विराट कोहली ज्यावेळी बाद झाला, तदनंतर त्याचा अग्रेशन पुन्हा एकदा त्याच धाटणीचं पाहायला मिळालं. हा फटका, बॅटची लिडिंग एज, यष्टीरक्षक चेंडू खाली येतोय. स्वतः गोलंदाज इज माइंड म्हणालाय, परंतु झेल निसटला त्याच्या हातून. धाव मिळते ती 1. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने पुढे सरकेल. जाऊन पोहोचते ती 12 धावा धावफलकावरती आहेत. 12 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती आहे. 4 षटकांची मॅच. जिथे टॉस जिंकला होता तो आई जीवदानी दहिसर या संघाने, आणि तो जो काही निर्णय होता ना पूर्वार्धामध्ये क्षेत्ररक्षण करण्याचा, आतापर्यंत ही स्थिती पाहता कुठे ना कुठेतरी तो निर्णय अंगलट आलाय की काय आई जीवदानी दहिसर या संघाचा. हा चेंडू त्रिफळा उद्ध्वस्त करून जातोय. खेळाडू क्रमांक बाद होणार. संघाला बसलाय हा 4था धक्का. फेमस टिंबीपाडा गाव, पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. पालघर जिल्ह्यात गाजतय नाव. मनी नाही कुठला हो भेदभाव, साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. साऱ्यांना आहे खरंच ठाव. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. वंदन करून शिवरायांना खेळाडू मैदानी उतरणार. 4 खेळाडू बाद झालेत. 59 धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, आणि अशा परिस्थितीमध्ये धावफलकावरती धावा आहेत त्या केवळ 12 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक प्रगतीपथावरती आहे. मनोज याचं ते 3रं. खोलवा टप्प्याचा चेंडू हाही पाहायला मिळाला. टोक रशर ऑन साइडला खेळला. कार्पेटच्या साह्याने क्षेत्ररक्षक अधिक वेगाने येतोय. चिट्याची चपळाने हरणाचा वेग या धावा रोखण्यासाठी पाहायला मिळाला. पवन त्या ठिकाणी आला होता, ज्याने मात्र एक चांगली सुरुवात केली. चांगले षटक यात आलं, आणि इथे एक चांगलं प्रदर्शनासाठी तो कटिबद्ध पाहायला मिळालाय. धावाली 1. संघाची धावसंख्या एकाने पुढे सरकते. 13 धावा धावफलकावर. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. केवळ दिशा दिली. गली रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स सातत्याने प्रत्येक खेळाडू इथे देत असताना पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षण हा त्यांचा कुतूहलाचा विषय राहिला. आतापर्यंत कोणतेही झेल निसटताना पाहायला मिळालेला नाहीये. अपवाद वगळता त्यांची गोलंदाजी तीही तितक्याच चांगल्या धाटणीची राहिली. मेरिट वरती गोलंदाजी केली आहे. क्षेत्ररक्षणाच्या मेरिट वरती कामकाज चालू आहे तो मैदानामध्ये. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू जो पुन्हा एकदा टाकावा लागणार गोलंदाजाला, पंचांनी वेधलंय, हेरलंय. हा बॉल आहे तो वाईट. संघाची धावसंख्या अवांतरच्या मदतीने पुढे सरकतीये. जाऊन पोहोचती ती 15 धावा धावफलकावरती आहे. आतापर्यंत वरचढ ठरत असताना वाघोबा कंदरपाडा हा संघ पाहायला मिळालाय.
तो आई जीवदानी दहीसर या संघाच्या विरोधात. लोअर फुलटोज आहे, ऑन साइडला केलाय फटका चांगला आहे. चेंडू मध्ये दमखम दाखवणारा हा फटका, चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. तलावपाडा आणि न्यू बॉईज कारडी. चला टॉस साठी या दोन्ही संघांचे कर्णधार. नेक्स्ट मॅच या षटकाच्या समाप्तीनंतर लगेचच आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत. त्यासाठी दोन्ही संघांच्या कर्णधाराला माऊली 11 तलावपाडा आणि न्यू बॉईज कारडी. चला या शेवटचा आणि अंतिम षटक जयेश गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. शेवटचं षटक अर्थात एकंदरीत इथून पाहिलं ना तर विजयासाठी अजूनही 40 हव्यात. पहिला चेंडू सरळ बॅटने, उंची जास्त, लांबी कमी, एलिव्हेशन मिळालं नाहीये. क्षेत्ररक्षक चेंडू खाली टिपतो जेल. संपतोय फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक बाद होत असताना पाहायला मिळतोय तो धक्का क्रमांक 5वा. गोलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय तो राकेश. येणारे 5 चेंडूंचा खेळ इथून अजूनही शेष असणार आहे आणि विजयासाठी एकंदरीत 40 अजूनही बनवायचे आहेत. 5 चेंडू आणि 40 धावसंख्येची आवश्यकता. अशा रीतीने या धावा बनवल्या जातील का? क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती इतिहास साक्षीदार होता की इतिहासामध्ये एका धावसंख्येची नोंद झाली होती. 287 धावा एका चेंडूवरती बांधल्या होत्या. तो क्रिकेटचा इतिहास होता. त्यावेळेचं क्रिकेट वेगळं होतं. परंतु या मॅच मध्ये 5ला 40 बनणार का? हा चेंडू ऑन साइडला हुक केला. चेंडू सरळ ट्रॅव्हल होत असताना सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा, चौकार. तर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल. धावफलक पुढे सरकते. 23 धावा धावफलकावरती आहे. 23 रन्स ऑन बोर्ड. गोलंदाज हाही चेंडू खोलवा टप्प्याचा यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. जयेशने कमबॅक केलंय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. चौकार आला आणि तदनंतर उजव्या यष्टीवरती अथवा खोलवा टप्प्याची गोलंदाजी करायला हवी हे जाणतो जयेश आणि तेच तिथे मात्र त्याने बाहेर काढलेले हे असलं ते तितकंसं कारगर साबित ठरलंय. शॉर्ट बॉल आलाय. येणारा 3 चेंडूचा खेळ अजूनही शेष असणार आहे. आई चेंडू ऑन साइडला केला. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. तदवर मात्र चेंडूची मारेच्या ओलांडेल. चौकार. तलाववाडा आणि न्यू बॉईज कारडी टॉप साठी आई चेंडू पाठपुटला येत असताना जागा बनवण्याचा प्रयत्न. टीम मधून चेंडू खाली आलाय. खेळाडू बाद होतोय. 6वा धक्का संघाला बसलाय.
गोलंदाज सज्ज होईल. शेवटचा बॉल तर बॅटने क्षेत्ररक्षक पवन चेडूच्या खाली ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्याने दिलाय. खेळाडू बाद. न्यू बॉईज कारडी संघाचा कर्णधार त्वरित या. न्यू बॉईज कारडी त्वरित या नाणेफेकीचा कौल करण्यात येईल.